नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता मी बाजारात जाते कारण घरासाठी थोडीफार खरेदी करायची आहे। बघूया आज बाजारात काय काय नवीन आहे। इथे थोडंफार व्हेजिटेबल सिलेक्ट केलेलं आहे, पण हवं तसं नाही मिळालं कारण फ्रेश नव्हतं व्हेजिटेबल्स, त्यामुळे सिलेक्टेडच व्हेजिटेबल्स घेतले। आता आपण पोहोचले जवळच्या दुकानात। बघूया काय काय चांगलं मिळतं आहे। थोडीफार कणिक घ्यायची आहे आणि काही जे घरी उपयुक्त होईल असं काही ग्रॉसरीचं सामान घ्यायचं आहे, कारण भरपूरचं सामान संपलेलं आहे। जवळपास दिवाळीच्या नंतर ग्रॉसरीचं सगळं सामान एका वेळेलाच घेऊन येतो आम्ही, पण यावेळेला भरपूर लवकर संपलेलं आहे। सो थोडंफार काही सामान घ्यायचं होतं। चला मग। मी आजकाल जनरली रेडीमेडच कणिक घेऊन येते। जेव्हापासून अन्वी झाले तेव्हापासून मी थोडंसं टाळते आहे गावावरून गहू आणणे, कारण त्यांना स्टोर पण करून ठेवावं लागतं आणि आजकाल वातावरणाचं एवढं प्रॉब्लेम झालेला आहे की स्टोरेज पण करणं पॉसिबल नाही होत। खूप लवकर कडधान्य खराब होतात, त्यामुळे मी डायरेक्ट कणिक घेऊन येते। आणि हे शॉप आमचं त्या गोष्टीसाठी अगदी ठरलेलं आहे। या काकांकडे खूप छान कणिक मिळतं, खूप छान क्वालिटीचे कणिक अवेलेबल असतं। सो काकांनाच कणिक मागते आणि नेहमी 5 kgचा आम्ही ॲट अ टाईम घेऊन जातो, जो 2 months वगैरे इझिली चालून जातो, पुरून जातो तेवढा। पण यावेळेला मी थोडंसं 3 kgचंच केलेलं आहे, कारण 4 ते 5 दिवसानंतर आम्ही ट्रॅव्हलिंगला सुरुवात करणार आहोत। सो त्या हिशोबाने सगळं शेड्यूल तयार केलेलं आहे।
थोडीफार जी कोथिंबीर मी घेऊन आली होती तिला सेपरेट करून घेतात ढेटांपासून, कारण भरपूर लांब ढेट होते आणि जनरली असं असतं ना की जेव्हा ढेटं लांब असतात, जर काही ॲज अ नॉनव्हेज करायचं असेल तर ते ढेटे यूज होऊ शकतात, पण एवढ्यात काही प्लॅन नाही आहे, त्यामुळे मी ढेटं सेपरेट करत आहे आणि वरची जेवढं पण कोथिंबीर आहे त्याला सेपरेट करते. सो आज अगदी झटपट होईल अशी माझ्या आवडीची भाजी बनवली आहे, ती म्हणजे टमाटरची चटणी. आणि दुसरी गोष्ट, मटर पण या दिवसात भरपूर निघतात, सो मटर घालून बनवलेली आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा दिवस. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप छान वाटलं. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसं वाटलं. उद्याच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय बाय.